नमस्कार. मी प्राध्यापक केशव देशमुख. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची बदलती भूमिका किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे योगदानात झालेला बदल या घटकाचा उहापोह सदरील तासामध्ये लेक्चरमध्ये करणार आहोत. मागील 50 वर्षाच्या काळात मागील स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत जवळपास 60-70 वर्षाच्या काळामध्ये भारतीय शेतीच्या स्वरूपात किंवा शेतीच्या भूमिकेत जी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका आहे ती भूमिका कशी बदलत गेली याचा आढावा आपण येथे घेणार आहोत. स्वातंत्र्याच्या वेळी जर बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्था ही प्युअर ॲग्रो बेस्ड किंवा शेती आधारित अर्थव्यवस्था होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विकासाच्या प्रवाहात मोठे बदल झालेले आपल्याला दिसतात. यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, सेवा क्षेत्राचा विस्तार झालेला आहे आणि त्यामध्ये शेतीची भूमिका ही दुय्यम होत गेली आपल्याला दिसून येते. तरी परंतु भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे असलेले महत्त्व याला आपण नाकारता येत नाही. वेगवेगळ्या घटकाच्या संदर्भात आपण भारतीय अर्थव्यवस्थेचे भूमिका जर पाहिली तर यामध्ये देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्नात एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा असलेला वाटा स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी 50-51 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा असलेला वाटा हा जवळपास 52% इतका मोठा होता. स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर पंचवार्षिक योजनेच्या काळात सातत्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्राचा वाटा हा घटत गेलेला आपल्याला दिसून येतो. तो 2012-13 मध्ये 14% आसपास 13.69% इतका कमी झालेला दिसून येतो. म्हणजेच मागील 70 वर्षाच्या काळात एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा सातत्याने घटत गेलेला आहे. इतर विकसित देशाच्या संदर्भात आपण जर चर्चा केली तर यामध्ये इंग्लंड, अमेरिका यासारख्या देशांमधील शेतीचे अर्थव्यवस्थेतील योगदान किंवा शेती क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील उत्पन्नातील वाटा बघितला तर अमेरिकेत हे प्रमाण 2 ते 3%, इंग्लंडमध्ये पण 2 ते 3% इतके नगण्य आहे. जपानसारख्या राष्ट्रात 4 ते 5%. म्हणजे एकूण विकसित जेवढे राष्ट्र आहेत जगातले विकसित राष्ट्रामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासात शेतीचे घटते महत्त्व. स्वातंत्र्याच्या वेळी जर बघितलं तर ताग उद्योग, साखर उद्योग, कापड उद्योग, ज्यूट उद्योग यासारख्या उद्योग जे की देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण उद्योग होते, मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे उद्योग होते, हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण उद्योग होते. परंतु नंतरच्या काळात जर बघितलं तर रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, ऑटोमोबाईल्स उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, माहिती तंत्रज्ञान आधारित उद्योग यासारख्या उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विकास आणि विस्तार झाला आणि त्यांचे अर्थव्यवस्थेतील स्थान किंवा महत्त्व हे वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक विकासामध्ये सुद्धा शेतीच्या आधारित उद्योगाचे महत्त्व किंवा शेती उत्पादित मालाच्या आधारित उद्योगाचे महत्त्व हे कमी होत गेलेले दिसून येते. तिसरा घटक कृषी अर्थव्यवस्थेतील कृषी क्षेत्रावर सार्वजनिक किंवा सरकारच्या माध्यमातून केला जाणारा खर्च. भारत स्वतंत्र झाला तेव्हा पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवळपास एकूण सार्वजनिक खर्चाच्या 20% जास्त 30 ते 35% इतका खर्च शेती क्षेत्रावर सरकारने केलेला होता. परंतु नंतरच्या काळात हा खर्च कशावर केला होता? शेतीला वेगळे अनुदान देणे, शेती सिंचनासाठी खर्च करणे, मृदसंधारण किंवा नाला बिल्डिंग यासारख्या याच्यावर खर्च करणे, शेतीला सिंचन खताचा पुरवठा, सुधारित बियाणाचा पुरवठा यासारख्या घटकावर शासनाकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
केली गेली, परंतु स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात ही गुंतवणूक सातत्याने कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही गुंतवणूक 4%च होती एकूण शासकीय गुंतवणुकीच्या, आणि 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही गुंतवणूक 3.8% इतकी कमी होती. म्हणजे एकंदरीत शासनाने सार्वजनिक खर्च किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केला जाणारा खर्च हा कमी केलेला आपल्याला बघायला मिळतो, तर खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून होणारा खर्च हा वाढलेला आहे. पीक रचनेत झालेला बदल. मागील 70 वर्षाच्या काळात शेतीतील पीक रचनेतही मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये 1950-51 मध्ये एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी 75% क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जायची आणि 25%च क्षेत्रावर ही बिगर अन्नधान्य पिकाची लागवड केली जायची. अन्नधान्य पिके म्हणजे गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका यासारख्या पिकांचा आपल्याला उल्लेख करता येईल. बिगर अन्नधान्य पिकामध्ये कापूस, ऊस, हळद, फळपिके, भाजीपाला पिके या पिकांचा आपल्याला उहापोह करता येईल. तर 2010-11 मध्ये अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र 75%वर कमी होऊन 66%वर आलं आणि बिगर अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र हे 25%वरून वाढून 34% इतकं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व फळबाग क्षेत्रातील वाढ. देशामध्ये आपण जर बघितलं, स्वातंत्र्याच्या वेळी आपण अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होतो, विदेशावर अवलंबित आपलं होतं, परंतु नंतरच्या काळात 1974च्या जवळपास दरम्यान आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच झालोच नाही तर मोठ्या प्रमाणात आपण अन्नधान्याची निर्यात करायला लागलो. त्याचबरोबर अन्नधान्याच्या लागवडीखालील क्षेत्र कमी झालेलं असताना सुद्धा शेतीची आपली उत्पादकता वाढलेली आपल्याला दिसून येते. शेतामध्ये लागवडीखालील शेतीमध्ये फळबाग आणि भाजीपाला पिकाचे क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येते. फळबाग पिकाखालील क्षेत्र 2004-05च्या तुलनेने 2015-16 मध्ये जवळपास दुपटीने वाढलेले आपल्याला बघायला मिळते. तर अन्नधान्य पिकाखालील क्षेत्र हे त्या तुलनेने कमी वाढलेले आपल्याला बघायला मिळते. शेतकरी व शेतमजुरांचे प्रमाण. वाढत्या लोकसंख्येच्या प्रवाहामध्ये शेती धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे आणि भूमिहीन शेतकऱ्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. शेतमजुरांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1951 मध्ये एकूण 71% लोक हे शेती धारण क्षेत्र असणारे होते, म्हणजे शेती असणारे, मालकी शेती असणारे होते. तर 28% शेतकरी हे शेतमजूर होते. परंतु यामध्ये 2011 मध्ये जर बघितलं तर 45%च लोकांकडे शेतीचे धारण क्षेत्र आहे, तर 54% ते 55% शेतकरी हे मजुरी करतात किंवा शेतीचे धारण क्षेत्र त्यांच्याकडे राहिलेले नाही. मोठ्या प्रमाणात धारण क्षेत्रात बदल झाला. धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हे अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मोठे शेतकरी जवळपास राहिलेच नाहीत. भारतीय शेतीमध्ये आयात निर्यात क्षेत्रामध्ये बघितलं तर भारतीय शेतमालाच्या निर्यातीचे प्रमाण 1960-70 मध्ये 50 मध्ये जवळपास 70% इतके होते, ते आता 12.5%वर आलेले आहे. शासनाच्या उत्पन्नाचे साधन. शेतीच्या शेतसारा किंवा शेतमालाच्या निर्यातीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, परकीय चलनाची उपलब्धता होते. अशा प्रकारे आपल्याला भारतीय शेत. थँक्यू.